लातूर भाजपचा कारभार धाराशिवच्या हातात. काँग्रेसमधून आलेल्यांना भाजपात संधी. लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षातील नेत्यातील गटबाजी सातत्याने दिसून आली आहे. यातूनच पक्षाचा शहर जिल्हाध्यक्ष व ग्रामीण जिल्हाध्यक्ष पहिल्या यादीत जाहीर होऊ शकले नव्हते. तीनही नेत्यांनी वेगवेगळी नावे सुचवली होती. एका नावावर एकमत होऊ शकले नाही. याचा परिणाम पक्षानेच लातूर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षाची नियुक्ती करून टाकली. काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलेले माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरुमकर जिल्हा धाराशिव यांची ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. तर शहर जिल्हाध्यक्षपदाची माळ भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष तरुण नेतृत्व अजित पाटील कवेकर यांच्या गळ्यात टाकली आहे. काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात आलेल्या व धाराशिव जिल्ह्यातील नेत्याला लातूरमध्ये संधी दिल्याने निष्ठावंतांच्या पदरी सतरंजा उचलण्याचेच काम राहिले आहे. लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला अच्छे दिन असताना नेत्यांच्या गटबाजीचा फटका पक्षाला सातत्याने बसत आहे. लोकसभेची जागा देखील यातूनच पक्षाच्या हातून गेली आहे. लातूर विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेसच्या विरोधात वातावरण असताना पक्षाने काम न केल्याने जागा हातची गेल्याची पक्षांतर्गत चर्चा रंगत आहे. त्यात गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण जिल्हाध्यक्ष व शहर जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीचा खेळ सुरू झाला. पक्षाने नेहमीप्रमाणे निरीक्षक पाठवून कार्यकर्त्यांच्या व नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पण नेत्यांनी आपापल्या समर्थकांची नावे सांगून एक प्रकारे पक्षाला अडचणीत आणले. त्यामुळे पक्षाने पहिल्या यादीतून लातूरलाच वगळले. नेत्यांना एकत्र बसवण्याचा सल्ला पक्षश्रेष्ठींनी दिला, पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. नेते आपल्याच मतावर ठाम राहिले. या गटबाजीचा परिणाम पक्षानेच आता लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरुमकर जिल्हा धाराशिव यांची नियुक्ती केली. लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला हात दाखवून त्यांनी हातात कमळ घेतले. मुरुमकर हे मूळ निवासी काँग्रेसचे आहेत. औसा मतदारसंघातून ते काँग्रेसच्या उमेदवारीवर 2009 व 2014च्या निवडणुकीत विजयी झाले. 2019च्या निवडणुकीत भाजपचे अभिमन्यू पवार यांनी त्यांचा पराभव केला होता. काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. काँग्रेसमध्ये असताना लातूर जिल्ह्यातील राजकारणात त्यांनी फारशी ढवळाढवळ केली नाही. पण विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीत निलंगेकरांसोबत खेळी करीत देशमुख यांच्या उमेदवाराला पराभूत केले होते. त्यावेळेपासून देशमुख समर्थक त्यांच्यावर नाराज होते. त्याचा फटकाही त्यांना औसा विधानसभा निवडणुकीत बसला. कोणी कोणाला मदत केली हे लातूरकरांनी पाहिले होते. त्यानंतर त्यांना काँग्रेस पक्षच सोडावा लागला होता. आता ते भाजपमध्ये काम करीत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली. चाकूरकरांचे कट्टर समर्थक राहिलेले बसवराज पाटील मुरुमकर हे या निवडणुकीत डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांची प्रचाराची धुरा सांभाळतील असे सर्वांनाच वाटत होते. पण ते लातूरकडे फिरकलेच नाहीत. याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटले. शेवटच्या एका सभेला त्यांची उपस्थिती राहिली. पक्षापेक्षा एकट्या डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकरांनी ही निवडणूक ओढून नेली. साथीला ना लातूरचा नेता आला ना बाहेरचा नेता आला. पराभव झाला असला तरी लढत चांगली दिली होती. आता तर पक्षाने बसवराज पाटील मुरुमकर यांनाच ग्रामीण जिल्हाध्यक्ष केले आहे. लातूरचे नसलेले काँग्रेसमध्ये येऊन वर्षही न झालेले मुरुमकर यांची नियुक्ती केल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजी आहे. शहर जिल्हाध्यक्षपदी पक्षानेच भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांची नियुक्ती केली आहे. कवेकर गेल्या काही वर्षांपासून पक्षात काम करीत आहेत. लातूर शहरातील पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, शहरातील पार्किंगची गैरसोय याबाबत आवाज त्यांनी उठवला आहे. शहर जिल्हा व युवा वॉरियर्सच्या माध्यमातून संघटनही त्यांनी उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांच्या समोर देखील पक्षांतर्गत गटबाजीचा डोंगर असणार आहे. पार्टी विथ डिफरन्सचा अनुभव. आमदार संभाजी निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार व आमदार रमेश कराड या तीन नेत्यांनी सुचवलेली नावे डावलून बसवराज पाटील यांची नियुक्ती करत पार्टी विथ डिफरन्सचा अनुभव भाजपने दिला आहे.
आता विरोधकांपेक्षा पक्षातील गटबाजीलाच मुरुमकर यांना सामना करावा लागणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.